मित्रो, ग्रंथासारखा गुरु नाही, ग्रंथासारखा मित्र नाही. खरा मित्र गुरु, खरा गुरु म्हणजे ग्रंथ. अशा पद्धतीचे विधान आपण वाचत असतो. वाचाल तर वाचाल असे लोक सांगतात. तर जी माणसं लोकांनी ज्यांना वेड्यात काढलं ती माणसं धड्यात सापडतात आणि धड्यात सापडणाऱ्या माणसांना वाचन वेड होतं. हा एक संदर्भही दिला जातो. तर काही मान्यवरांनी ग्रंथावर कसं प्रेम केलं आणि ग्रंथांनी त्यांचं जीवन घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. तर त्यांच्या ग्रंथाबद्दलचं काय मत आहे हे जाणून घेऊया. आता एक कवी म्हणतो, कवी अनंत राऊत म्हणतात, दुःख आडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख आडवा येला उंबऱ्या सारखा, दुःख आडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणजे मित्र हा वनवाल असताना तो गारवा देण्याचं काम करतो. याचा अर्थ शब्दशः घ्यायचं नाही. तिथं वनवा लागला आणि वनव्यामध्ये तुम्ही होरपळा लागलात आणि मग तो गारवा द्यायला, असं नाही. ते कवितेमध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो अनेकदा. तर त्यातून जे सूचित करायचं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करून, धीर देऊन, आधार देऊन तुमची प्रतिकूलता काही प्रमाणामध्ये अनुकूल करण्याचं आणि भिगू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारा मित्र जर तुमच्यासोबत असेल तर तुमचं दुःख हे तुम्हाला दुःख वाटणार नाही. तुमच्यामधला आत्मविश्वास कमी होऊ देणार नाही. तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढू देणार नाही. तुमचं भावविश्व, विचारविश्व, कल्पना विश्व समृद्ध करण्यामध्ये मित्र तुम्हाला मदत करतो. दुःख आडवा येला उंबऱ्या सारखा. दुःख जरी तुमच्या दिशेला येत असेल तर तो तुम्हाला ते दुःख तुमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी तुमचा मित्र घेतो. आता मग ग्रंथाला मित्र जर केलं तर ग्रंथ सुद्धा तुमच्या जीवनात येणाऱ्या काही अपयश असेल, तुमच्या जीवनात येणाऱ्या काही अपमान, टीका, प्रतिकूलता काही जाणवत असेल तर अशा प्रसंगी ग्रंथ तुम्हाला कल्पना विश्व समृद्ध करणारे, विचार विश्व समृद्ध करणारे, भाव विश्व समृद्ध करणारे बाबींची पेरणी करत असतात ग्रंथ. मग ती प्रतिकूलता जाणवत नाही. ही जसं तुम्ही जेव्हा सावलीला जाता तर ऊन जाणवत नाही. ऊन काही संपलेलं असते का? नाही. तसं प्रतिकूलता जरी असली तरी मित्र तुम्हाला, ग्रंथ हे मित्र तुम्हाला काय करतात? तुमचं कल्पना, विचार, भावना नकारात्मक होऊ देत नाहीत, सकारात्मक ठेवतात. जेव्हा माणूस विचारानं, भावनेनं आणि कल्पनेनं सकारात्मक असतो तेव्हा जी काही प्रतिकूलता निर्माण झालेली असते तेव्हा त्याच्यावर परिणाम करत नाही. समजा जेव्हा तुम्ही सावलीत जाता, एसी मध्ये जाता तर बाहेरचं किती ऊन तुमच्यावर परिणाम करत नाही. तसं बाहेरचं ऊन कमी करता येणार नाही. तसं एखाद्या वेळेस प्रतिकूलता तुम्हाला घडलेल्या घटना, घडलेले प्रसंग, तुमच्या जीवनात आजूबाजूला असलेल्या व्यक्ती त्या काही संपणार नाहीत. पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संपतो आणि नकारात्मक दृष्टिकोन बदलून जेव्हा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा विकसित होतो तेव्हा तुम्ही अतिशय त्याचा सामना सहजतेनं करू शकता.
जर उदाहरणार्थ जसं पोहायला आल्यानंतर पाण्याचा त्रास होत नाही, तसं जीवन जगायला आल्यानंतर प्रतिकूलतेचा फारसा त्रास होत नाही. मग हे ग्रंथ तुम्हाला एक प्रतिकूलतेला कसं हाताळायचं, प्रतिकूलतेमध्ये अनुकूल कसं राहायचं याचे धडे देत असतात. म्हणून असे ग्रंथ तुम्हाला एक प्रकारचे ढाल, एक कवच कुंडल असतात. आता तुम्ही म्हणाल मग प्रगतीसाठी जसा मित्र मदत करतो तसे ग्रंथ देखील तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवतात, अधोगतीच्या मार्गापासून तुम्हाला बाजूला करतात आणि प्रगतीच्या दिशेने जाण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात, तुमचं मनोबल वाढवतात, तुमचा आत्मविश्वास वाढवतात आणि मग तुम्ही त्या दिशेनं, विधायक दिशेनं उत्साहानं, सातत्यानं, जिद्दीनं, झपाटलेपणानं, आत्मविश्वासानं, अखंडितपणे कार्य राहण्याची ऊर्जा प्रदान करण्याचं काम आपल्याला ग्रंथ देतात. म्हणून जे महापुरुष झालेत, जे मोठी माणसं झालेत, त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्यावर ग्रंथाचा विलक्षण प्रभाव पडलेला आहे. त्या प्रभावातून त्यांनी प्रभावी असे निर्णय घेतले. लक्षात आलं? प्रभाव पडला आणि त्या प्रभावातून एक क्रांतिकारक निर्णय घेतलेले. ते क्रांतिकारक निर्णय तुम्हाला आवडतील अथवा आवडणार नाहीत, परंतु त्यांचे ते निर्णय क्रांतिकारक ठरलेले. त्या संदर्भात मी काही उदाहरणं पुढे देणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथप्रेम सगळ्यांना माहीत आहे. ते जसं मुलं मोबाईलसाठी हट्ट धरतात, चांगल्या गाड्यांसाठी हट्ट धरतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट धरतात, बाबासाहेब लहान असताना ग्रंथासाठी हट्ट धरायचे आणि मग त्यातून त्यांचं अवांतर वाचण्याचं वेड वाढलं आणि त्यांच्या वडिलांनी ती ग्रंथ त्यांना उपलब्ध करून दिली. यातून बाबासाहेबांच्या विचाराची, भावनेची, कल्पनेची, प्रज्ञेची, करुणेची, शीलाची उंची वाढत गेली. मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेबांना एक ग्रंथ भेट देण्यात आला. ते ग्रंथ भेट देणाऱ्या व्यक्तीचं सन्माननीय अर्जुन केळुस्कर गुरुजीने केळुस्कर गुरुजीने स्वलिखित त्यांनी लिहिलेलं भगवान बुद्धांचे चरित्र हे सप्रेम भेट दिलेलं होतं. आणि बाबासाहेबांना तेव्हापासून तथागतांच्या विचाराचा प्रभाव पडत गेला आणि त्याचा परिणिती पुढं क्रांतिकारक निर्णय जे म्हटला मी, तो तथागतांचा धम्म, बौद्ध धम्म स्वीकारण्यापर्यंत मजल गेलेली आहे. आणि कदाचित शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, मानव कल्याणाचा विचार मन समृद्ध करणारा जो तथागताचा धम्म आहे तो बाबासाहेबांनी स्वीकारला. आणि ते यामुळे सर्वांवर त्यांचे अनंत उपकार आहेत हा धर्म स्वीकारून. अन्य कोणता जर धर्म हिंसेला प्रोत्साहन देणारा जर धर्म स्वीकारला असता, कदाचित देशाचं चित्र वेगळं राहिलं असतं. म्हणून बाबासाहेबांच्या या ग्रंथावर बाबासाहेब लहानपणी रामायण, महाभारत, पांडव प्रताप, कबीरांचे दोहे, वारकरी संप्रदायांच्या काही विचारांचा त्यांना परिचय झालेला. ही पुस्तकं ते वाचत होते. या विचारांचाही त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे. आणि त्यांचे वडील हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे घरामध्ये ह्या संत विचाराचं वातावरण होतं. आणि मग त्याचा परिणाम बाबासाहेबांच्या एक सात्विक वागणं त्यांचं जे होतं त्याचा परिणाम, त्याचा पाया ह्या आध्यात्मिक ग्रंथांनी घातला. तसेच त्यांच्या घरामध्ये जे कबीरांच्या विचाराचा प्रभाव होता, संत कबीरांच्या, तो देखील
महत्त्वपूर्ण ठरला. बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात, मला लहानपणापासूनच वाचण्याचा विलक्षण नाद लागला. तो इतका की अमक्या पुस्तकामध्ये अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे, मी गोष्ट कुठेही टाचणे वगैरे न काढता किंवा न लिहिलेलं नसतानाही तो ताबडतोब सांगू शकतो, आठवून सांगू शकतो. या माझ्या सवयीमुळे माझी स्मरणशक्ती अतिशय तलक आणि कुशाग्र झाली, असं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जे सांगितले त्याचा आशय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञान समृद्ध करण्यामध्ये ग्रंथाचा अतिशय महत्त्वाचा वाटा राहत आलेला आहे. बाबासाहेब जेव्हा विदेशात होते तेव्हा ते पुस्तकं घेण्यासाठी पायी जायचे, शोधायचे पुस्तकं. त्या पुस्तकात जुनी पुराणी पुस्तकं विकत घ्यायची आणि अर्ध्या किमतीत ते मिळायचे म्हणून, कारण पैशाची अडचण होती बाबासाहेबांना. आणि ते पुस्तकं घ्यायची कमी, आणि पण हे पुस्तकं पैशाची टंचाई असतानाही काही त्यातलेच पैसे अजून पुस्तकावर खरेदी करायचे आणि अर्धपोटी राहायची वेळ आली तरी ते त्यांनी पसंत केले. पुस्तकासाठी अर्धपोटी राहावं लागलं तरी चालेल असा विचार करून जगणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं जे वाचनाचे वेळ रात्र उलटून गेली तरी ते वाचत बसायचे, अभ्यास करत राहायचे. हे वाचनाचं जे विलक्षण वेळ आहे, मग त्यातूनच त्यांना नॉलेज ऑफ पॉवर म्हणण्यापर्यंत, लोक त्यांना आज नॉलेज ऑफ पॉवर म्हणतात. हे जे काही वैभव प्राप्त झालं ते त्यांच्या वाचनाच्या वेळाचाच परिपाक होता आणि समाज उन्नतीचा ध्यास ते त्यांच्या मनामध्ये होता. त्या ध्यासातूनच ते अभ्यास, आणि अभ्यास हा ग्रंथाचा असायचा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बाबासाहेबांना फॉरेनहून अनेक गोष्टी घेऊन येतात, पण बाबासाहेबांनी फॉरेनहून येत असताना ग्रंथाच्या पेट्या घेऊन इतके जमले होते की ग्रंथ त्यांना त्या पेट्यात भरून आणावे लागले. परंतु त्या जहाजामध्ये ते ग्रंथ टाकले होते, ते टाकलेलं ग्रंथ ते बोटच बुडून गेली. याचं विलक्षण दुःख बाबासाहेबांना झालेलं होतं. ही गोष्ट आपल्याला स्मरणात आहे. म्हणजे ग्रंथ गेले याचं दुःख. काही जण ग्रंथ द्या, टाकून द्या, काढून टाका, सगळे द्या, ह्याला द्या, रद्दीला देऊन टाका, काय करायचं त्याला आता काय झालेलं, नोकरी लागली ना, कशाला वाचायचे, द्या फेकून. एक जण म्हणला सगळे ग्रंथ मी बांधून दिले म्हणला वर टाकून, आणि वाचायची काय करायचं म्हणलं आता वाचायची. म्हणजे अशा पद्धतीचं ही समाज असताना आणि अशा समाजाला एक मार्गदर्शन होण्यासाठी बाबासाहेबांचं जीवन अतिशय उपकारक ठरते. ही गोष्ट आपण विलक्षण वाचत बसायचे की कधी कधी दिवस उजडेपर्यंत ते वाचायचे. आणि मग त्यांचं एखाद्या वेळेस नोकर यायचा, आणि नोकर आल्यानंतर सकाळी, अरे तू अजून गेला नाहीस का, अशा पद्धतीचे विचार. गेलो नाही, मी आलोय जाऊन, अशा पद्धतीचे तो बोलल्याची काही वेळा प्रसंग घडलेला आहे. म्हणून आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांबद्दल एका ठिकाणी म्हटलंय, डॉक्टर आंबेडकर एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वतेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही. हे कौतुकास्पद उद्गार आचार्य प्रकी अत्रेंनी काढलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. ते पुढेही असं लिहितात, भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भळ ज्ञान उपासनेची परंपरा तितक्याच तपश्चर्याने अधिकाऱ्याने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो. वाचन, चिंतन, लेखन याखेरीज आंबेडकरांना दुसरे जीवनच राहिलेले नाही. ज्या विद्वानांना आपल्या व्यवसायाचा आणि व्यासंगाचा अभिमान वाटत असेल त्यांनी ज्ञानाने अग्निहोत्र आपल्या प्रचंड ग्रंथालयात अहर्निश
पेटून बसलेल्या या ज्ञानयोग्याचे एकवार दर्शन घ्यावे, म्हणजे त्यांचा तो व्रत अभिमान तिथल्या तिथे जिरून जाईल. महाजातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने, अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र असा ब्राह्मण आहे, असं प्रख्यात्रेने एका ग्रंथात लिहिलेलं आहे. त्यांचं कोटेशन हा मी एका ग्रंथात वाचलं, ते तुम्हाला मी दिलेलं समोर ठेवलेलं आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे, बाबासाहेबांना ह्या ग्रंथाचं महत्त्व कळालेलं होतं, ग्रंथ हे जीवन घडवतात हे समजलेलं होतं, त्यामुळे अखंडितपणे ते ग्रंथ साधना करत होते. आता काही जण काय म्हणतात, कोण पुस्तक वाचालंय, काय वाचून फायदा आहे, अशा पद्धतीचे विधान हे भावनिकदृष्ट्या ज्यांना दिवाळखोरी कल्पनेची, भावनेची, विचाराची दिवाळखोर झालेत आहे, त्याची दिवाळा निघालेला आहे. भावनिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, कल्पनेच्या दृष्टिकोनात ज्याचं दिवाळा निघालं आहे, अशी माणसं अशी विधानं करताना दिसतात. अशा व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तर मित्रहो, तर आपलं जीवन घडवण्यामध्ये, आपलं भाविष्य घडवण्यामध्ये, आपलं कल्पनाविश्व घडवण्यामध्ये ग्रंथाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बाबासाहेबांचा ग्रंथप्रेम आणि ग्रंथाच्या संदर्भात त्यांचे विचार मी सांगितलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे भारताचे सन्माननीय राष्ट्रपती झाले, थोर शास्त्रज्ञ, ज्यांनी आपलं आयुष्य संशोधनासाठी समर्पित केलेलं होतं, अशा त्यागी, तपस्वी डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्या वाचनाच्या अनुषंगानं, त्यांच्या ग्रंथप्रेमाच्या अनुषंगानं पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.